विचारलं त्याच्या वडिलाने देव कुठं कुठं आहे. मग ते म्हणलं सर्व ठिकाणी आहे. या खांबात आहे का? खांबात आहे. मग खांबातून नरसिंह रूप, वर नरसिंहाचं मुख आणि खाली माणसाचं शरीर असं प्रगट झाले नरसिंह. आणि त्या पडराच्या वडिलाला पोट फाडून त्याचं आयुष्य संपवून टाकलं. त्याच्या पुढे नंतर मग कृष्ण अवतारामध्ये ह्या समुद्र नदीमध्ये कालिका नावाचा हे राहत होता, कालिया नाग राहत होता. तर तो सगळ्यांना त्रास देत नव्हता. पण ते कृष्ण खेळत असताना चेंडू त्याच्या ह्याच्यात पडला, पाण्यामध्ये. मग ते चेंडू काढण्यासाठी कृष्ण म्हणले मी जातो आता. लहान वयाची होती, 8-10 वर्षाची. मग सगळे बाल गोपाळ म्हणले नको रे बाबा, ते कालिया नाग आहे, तुला मारून टाकल, खाऊन टाकल. नाही म्हणले मी बघतो कालिया नाग. मग कालियाच्या नागाचा हे करण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि त्या कालिया नागावरती नृत्य केले. तो कृष्णाचा अवतार आहे तो. आणि त्याच्यानंतर खाली हे कुटुंब दाखवलंय. या श्रावण महिन्यात जे बाळ जन्मलेले, मोठे जे बाळ असतात मुलं मुली, त्यांची ते हे जीवितिका म्हणून एक देवी आहे, जिवंतिका देवी आहे. त्या देवीचं दर शुक्रवारी पूजन करावं लागतं. मग ते घरातले आपले जे बाळ मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांचे ते जिवंतिका सांभाळ करते. म्हणजे श्रावण महिन्यात त्या जिवंतिकाचं पूजन करण्याला महत्व आहे. आणि खाली वाघ आणि हत्ती दाखवलेले आहेत. तर हे वाघ आणि हत्ती हे दोघं एकमेकाचे प्राणी विरुद्ध आहेत. पण परमेश्वराची कृपा झाल्यामुळं दोघं एकत्र येऊन चालायला लागलेले आहेत. म्हणजे परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचं नाव, परमेश्वराचं गुणगान सगळ्यात श्रेष्ठ आहे हे याच्यावर 4 फोटो 3 फोटोवरून दाखवत. तर ही अशी नागोबा नरसोबाच्या पानाची कथा आहे. तर आमच्या महाराष्ट्रामध्ये अशी पूजा करतात. तुमच्याकडे कशी पूजा करतात ते आम्हाला सांगा. बरोबर. श्रावण महिन्यामध्ये खूप देवधर्म करतात.